सोयगाव तालुक्यातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या निंबायती, बोरमाळ, तिडका, वाकडी, पाहुरी या गावातील एसटी बस फेऱ्या पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. निंबायती गावात एसटी बस दाखल होताच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करून आनंद साजरा केला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने एसटी महामंडळाचे चालक अनिल साळुंके आणि कंडक्टर शिवाजी बिरारे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बस गावात पोहोचताच नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकच जल्लोष केला. अनेक वर्षापासून प्रवासासाठी होणारी गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. ही बस सेवा सुरू करण्यासाठी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच सोयगाव आगार प्रमुख मनीष जवळेकर आणि शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य सविता सोपान गवांडे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला. बस सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिलांना दैनंदिन कामासाठी तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि नियमित प्रवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याने पालकांनीही आनंद व्यक्त केला. चिडका, पहुरी आणि वाकडी या गावांमध्ये पुन्हा सुरू झालेली बस सेवा ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी ठरत असून नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बसचे आगमन, चालक वाहकांचा सत्कार आणि नागरिकांचा उत्साह यामुळे हा दिवस परिसरासाठी संस्मरणीय ठरला. विजय चौधरी, MCN न्यूज, सोयगाव.